नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या करिअर गाईड मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आता 12वी झाल्यावर सगळ्यांच्या मनामध्ये एकच विचार येतो, एकच कॉमन क्वेश्चन असतो, तो म्हणजे आता 12वी नंतर काय करायचं. खरंच सांगायचं झालं तर खूप जण आय टी फील्ड बद्दल विचार करतात, पण एक्झॅक्टली कसं जायचं त्याविषयी त्यांना माहीत नसतं. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही 12वी नंतर तुम्ही आय टी मध्ये कसं जाऊ शकता. खरंच तुम्ही आय टी मध्ये जाऊ शकता का? त्यामुळे तुम्हाला जॉब मिळू शकतो का? तुम्हाला कोणता कोर्स करायला हवं याविषयी सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आय टी फील्ड विषयी सर्व काही माहीत पडेल. आय टी फील्ड म्हणजे काय याविषयी आपण माहिती पाहूया. सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया, ती म्हणजे आय टी फील्ड म्हणजे कोडिंग असं नाहीये. खूप लोकांना वाटतं आय टी म्हणजे फक्त कोडिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वगैरे असं दिसतं, तर असं बिलकुल नाहीये. आय टी मध्ये खूप काही वेगळ्या गोष्टी सुद्धा असतात. आय टी मध्ये कोडिंगपेक्षा खूप मोठ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. सिंपल भाषेमध्ये जर सांगायचं झालं तुम्हाला, आय टी म्हणजे कम्प्युटरचा वापर करून एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. म्हणजे काही तुमच्या समोर एक आय टी रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तर त्याचं तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे कम्प्युटरचा वापर करून, आय टीच्या स्किलचा वापर करून. सोपं साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्ही झोमॅटो वापरता, इंस्टाग्राम वापरता, हे सगळं कोणी बनवलं आहे? तर ते आय टी फील्डमध्येच बनवण्यात आलं आहे. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण वापरतो त्या सर्व आय टी फील्डमधूनच बनवून आलेल्या आहेत. तर तुम्ही पाहिलं, तुमचा मोबाईल फोन, तुमचं लॅपटॉप, तुम्ही झोमॅटोवरून ऑर्डर करता, ओला बुक करता, इंस्टाग्राम वापरता, फेसबुक वापरता, तुमचं व्हॉट्सअप वापरता, ह्या सगळ्या गोष्टी आय टीमुळेच पॉसिबल आहेत. तर आता एक मेन क्वेश्चन, ते म्हणजे कुठला कोर्स करायला पाहिजे, तो केल्यानंतर तुम्ही आय टी मध्ये जाऊ शकता. तर आता तुम्हाला मी सांगतो की ते काय असतं, कसं असतं. तर जर तुम्ही 12वी मध्ये PCM घेतलं असेल ना, तर तुम्हाला बीटेक किंवा बीई करू शकता. ते पण तुम्ही कम्प्युटर किंवा आय टी मध्ये तुमचं बीटेक बीई करू शकता. हा बेस्ट ऑप्शन आहे, पण खरंच जर सांगायचं झालं तर थोडा टफ आहे. टफ यामुळे की तुम्हाला बीटेक बी हा कोर्स 4 वर्षाचा असतो. 4 मध्ये तुम्हाला 8 सेमिस्टर द्यावे लागतात आणि त्यामध्ये भरपूर काही विषय असतात. ते क्लिअर केल्यानंतर तुम्ही पुढे इंजिनियर म्हणजे आय टी मध्ये इंजिनियर बनू शकता. परंतु जर तुम्ही मॅथ घेतलं नसेल, म्हणजे 12वी मध्ये खूप सारे लोक मॅथ नाही घेत, आता जर तुम्हाला इथं कन्सेप्ट क्लिअर करायचे झाले तर PCM, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, जर तुम्हाला बीई म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बीटेक बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी करायचं असेल तर PCM खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला घ्यावं लागतं. परंतु काही व्यक्ती PCB घेतात, फिजिक्स केमिस्ट्री बायो, त्यांना मॅथ आवडत नाही, तर हे लोक आय टी मध्ये जाऊ शकतात का? हो. त्यांच्यासाठी वेगळा पर्याय तो म्हणजे BCA, बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन. हा सुद्धा 3 वर्षाचा कोर्स आहे. तर तो केल्यानंतर सुद्धा तुम्ही आय टी मध्ये जाऊ शकता. त्यानंतर जर एक स्मार्ट ऑप्शन जर तुम्हाला पाहिजे असेल, तर आजकाल कंपन्या स्किल खूप पाहतात. तर इतर कोणतीही डिग्री जर तुम्ही करत असाल, जसं की तुम्ही इतर काही BSc करत असाल, तर तुम्ही कोडिंग साइड बाय साइड शिकू शकता. म्हणजे कोडिंगचे क्लास लावा, युट्यूबवर खूप सारे चॅनल आहेत, तिथून तुम्ही कोडिंग शिकू शकता. तर कोडिंग तुम्ही साइड बाय साइड शिकू शकता. खूप साऱ्या कंपनी तुमची डिग्री पाहत नाहीत, तुम्ही बीटेक केलंय, BCA केलंय हे पाहत नाहीत, तर तुमच्या कोडिंगच्या स्किलच्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला आय टी मध्ये जॉब मिळू शकतो. परंतु तुम्हाला खरंच आय टी मध्येच जायचं आहे तर तुम्ही BCA आणि बीटेक करू शकता. तर हे सुद्धा पॉसिबल आहे. तर जसं की आपण पाहिलं होतं की आय टी मध्ये कोणत्या प्रकारचे जॉब असतात. काहींना वाटतं फक्त कोडिंग असते, तर एक खरी गोष्ट जर सांगायची झाली तर आय टी मध्ये फक्त कोडिंग नसते, खूप सारे ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असतात. ते जर पाहायला गेलं तर पहिलं म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपर झालं. सोपं साधं सांगायचं झालं तर ऍप बनवणे किंवा इतर वेबसाईट बनवणे, याला सॉफ्टवेअर डेव्हलपर असं बोलतात. वेब डेव्हलपर सुद्धा तेच झालं. वेब डेव्हलपर म्हणजे ऍप वेबसाईट बनवणे. डेटा अनालिस्ट हे एक नवीन फील्ड आहे, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. सायबर सिक्युरिटी ही एक ग्रोईंग फील्ड आहे, आताच मार्केटमध्ये सुरू झालेली आहे असं बोलू शकता. यामध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज पुढे येणार आहेत. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही फील्ड निवडू शकता. तर आता इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे तुम्हाला आय टी मध्ये जाण्यासाठी कोणते स्किल हवे आहेत आणि सुरुवात कशी करायची. तर सोपं साधं ते म्हणजे तुम्हाला एक प्रोग्रामिंग लँग्वेज निवडायची आहे. तुम्ही कोणतेही घेऊ शकता, पायथन घेऊ शकता, जावा घेऊ शकता किंवा .NET घेऊ शकता. सध्या मार्केटमध्ये पायथन आणि जावा खूप चालते, त्याच्यामुळे दोन्हीपैकी एक तुम्ही निवडू शकता. त्यानंतर प्रोजेक्ट बनवायचा आहे,
तुम्हाला त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा यूज करून तुमचा स्वतःचा एक छोटा प्रोजेक्ट बनवायचा आहे. आता प्रोजेक्ट काही असू शकतो. तुम्ही कॅल्क्युलेटर बनवू शकता, जो तुमचा एक स्मॉल मिनी प्रोजेक्ट होऊ शकतो. तुम्ही स्वतःची एखादी एक वेबसाईट बनवू शकता, तुमच्या गावाविषयी माहिती देणारी एखादी वेबसाईट तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारचे स्मॉल प्रोजेक्ट तुम्ही बनवा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमचं स्वतःचं एक अकाउंट GitHub वर सेटअप करायचं आहे, म्हणजे बनवायचं आहे आणि तिथे तो प्रोजेक्ट अपलोड करायचा आहे. तर याने काय होईल की तुम्ही कुठेही इंटरव्ह्यू द्याल, म्हणजे इंटरव्ह्यू देणार असाल तर तुम्ही तिथे सांगू शकता की तुम्ही स्वतःचा प्रोजेक्ट बनवला आहे, तर तुम्ही प्रोजेक्ट GitHub वर जाऊन तुमच्या अकाउंटवर पाहू शकता, दाखवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला इझी जॉब मिळायला मदत मिळते. आता मिस्टेक तुम्हाला कोणत्या टाळायच्या आहेत? खूप सारे विद्यार्थी खूप चुका करतात, तर कोणत्या मिस्टेक तुम्हाला टाळायच्या आहेत? तर पहिले म्हणजे डिग्रीवर डिपेंड राहू नका. म्हणजे फक्त तुमची एखादी डिग्री असेल तर त्याच्यावर अवलंबून राहू नका. तुमच्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर तुम्हाला कोणी जॉब देत नाही, तर तुम्हाला इतर गोष्टी सुद्धा शिकणे गरजेचे आहे. मार्केटमध्ये काय चाललं ते स्किल तुम्हाला अक्वायर करणे गरजेचे आहे. प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे तुमच्या कोडिंगची. ह्या सर्व जर गोष्टी केल्या तरच तुम्हाला खूप चांगला जॉब मिळेल. आता खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे ज्यासाठी आपण IT मध्ये जात आहोत ते म्हणजे सॅलरी. सॅलरी किती मिळू शकते? आता सॅलरी बद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला तुम्हाला जास्त नाही पण 2 ते 5 लाख पर्यंत पॅकेज तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे वर्षाकाठी तुम्हाला 2 ते 5 लाख रुपयाच्या मध्ये ऍज अ फ्रेशर तुम्हाला जॉब मिळू शकतो. परंतु स्किल असतील तर ते 6 ते 12 लाखापर्यंत सुद्धा मिळू शकतं. आत्ताच्या मुलांना 6 ते 12 लाख रुपये पर ॲनम फ्रेशरला पॅकेज मिळत आहे. आणि एक्सपिरियन्स जर तुम्हाला मिळाला तर तुम्हाला 20 लाखापेक्षा सुद्धा अधिक पॅकेज नक्कीच मिळतं 5-6 वर्षानंतर. आता एक सांगायचं झालं तर तुम्हाला बेसिक IT मध्ये जाणं खूप अवघड असं काही नाहीये. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणे गरजेचे आहे. त्याची कंटिन्यू प्रॅक्टिस, तुमचे स्वतःचे प्रोजेक्ट बनवणे, GitHub वर अपलोड करणे, कंटिन्यू इंटरव्ह्यू देत राहणं, एका इंटरव्ह्यू पासून गोष्टी शिकणं, त्या चुका पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये न करणं, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला केल्या तर तुम्हाला काही वर्षामध्ये IT फील्ड मध्ये चांगला जॉब मिळू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही IT फील्ड मध्ये तुम्ही एंट्री करू शकता. आणि IT फील्ड हे खूप चांगलं आहे, पुढे खूप वाढणार आहे. सध्या AI चा जन्म झाला आहे, AI मध्ये खूप सारे जॉब येणार आहेत. तर तुम्हाला जॉब मिळणे खूप कठीण नाही IT फील्ड मध्ये. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा येऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. बरोबरच तुम्हाला एखाद्या इतर विषयावर सुद्धा, IT रिलेटेड विषयावर सुद्धा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर, आपण याची सिरीज बनवणार आहोत, त्याच्यामुळे खालचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही सिरीज 2 चा व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. त्याच्यामध्ये आपण सॅलरी वगैरे सर्व काही डिस्कस करणार आहोत. तर अशा प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.